मात्र विवलिया संघासमोर नेहल सोबत नेक्स्ट बॅट्समन मात्र कोण आहे तो मात्र सांगायचं आहे. इथे मात्र पाहू शकता विवलिया संघाचा एक प्रतिनिधी आलेला आहे. विवलिया संघाचा गोलंदाज ट्रॅकवर पहिला वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन कोण आले गोलंदाज. पीवायसी पुनस नेहाल सोबत बॅटर मात्र कोण मैदानामध्ये आहे हे मात्र आपल्याला पाहायचं. विक्रम आता पाहायचंय रजत आणखी नेहाल मात्र दोन बॅटर मात्र मैदानामध्ये 9 नंबर जर्सी ती नेहालची नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र सज्ज आहे तो रजत. नेहाल आणखी रजत गोलंदाज ट्रॅकला मात्र सज्ज होतो गोलंदाज. आपण पाहू शकता 3 षटकांचे मात्र हे सामने आहेत. 3 षटकांचे सामने आपण सगळेजण पाहतो. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नेहाल मात्र एक नामवंत बॅट्समन मात्र मैदानामध्ये आपण पाहतो. पहिलाच चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय. गोलंदाज ट्रॅकला मात्र विवलिया संघाचा गोलंदाज सज्ज होतोय. आयुष्यामध्ये स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण की ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा लोक. पहिला चेंडू या ठिकाणी ऑन साईडच्या दरम्यान आपण पाहतोय. इथे थोडीशी मिसफिल्डिंग आणि पाहता पाहता या ठिकाणी ऑन स्कोर बोर्डवर आपण पाहू शकता पीवायसी पुणे संघाच्या 2 धावा स्कोर काढला जोडल्या जात आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक असं स्वागत. धावसंख्या स्कोर काढला जाऊन पोहोचले आहेत. मात्र पीवायसी पुणे संघाच्या 2 धावा. आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय तो मात्र नेहाल. नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो मात्र रजत. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. यावेळेला मस्त स्ट्रोक आपण पाहू शकता ऑन साईडच्या दरम्यान. इथे लॉंग ऑनला खेळाडू तैनात होता आणि चेंडू मात्र या ठिकाणी फील्ड झाला आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. लांजा तालुक्यातला एक बिवलीचा संघ बलाढ्य संघ. गोलंदाज ट्रॅकला मात्र विक्रम हा सज्ज होतोय आणि एज लागते. इथे थोडीशी मिसफिल्डिंग बिहाइंड द विकेट जाईल का बाउंड्रीच्या बाद चेंडू जातो कडकडचा बॅट मधून डेट. पंचाने मात्र चेंडूला डेथ मात्र घोषित केले. विनंती असेल थोडं स्पीड अप ठेवा, फास्ट खेळा. इथे मात्र डेथ चेंडू हा घोषित केलाय. रजत आणखी नेहल मात्र 2 बॅटर मात्र मैदानामध्ये तैनात. पीवायसी पुणे संघाचे 2 बलाढ्य बॅट्समन. मी मगाशी सांगितलं होतं पीवायसी पुणे या संघाचा पीवायसी पुणे या संघाने मात्र एक स्पर्धा मात्र जिंकली होती. इथे मात्र प्रथम पारितोषिकचा मानकरी ठरला होता पीवायसी पुणे एक बलाढ्य संघ. लांजा तालुक्यातील बलाढ्य संघ मात्र मैदानामध्ये तैनात. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकला मात्र सज्ज होते गोलंदाज. राईट ओव्हर द विकेट खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दरम्यान टटूला चेंडू जाईल का बाउंड्रीच्या वर गॅप मधून निघाला. जणू काय वीरेंद्र सेवक सारखा स्ट्रोक आपण पाहतो. चेंडू पॉईंटच्या दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर सीमा रेषा पार चौका. नेलच्या बॅट मधून आणखी एक अफलातून स्ट्रोक. जणू काय बंदुकीच्या खरोखरच गोलीप्रमाणे हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू गेला पॉईंटच्या दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा स्कोर काढला. ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता पीवायसी पुणे संघाच्या 6 धावा विदाउट लॉस. आणि गोलंदाज ट्रॅकला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेट. फ्रंट पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न कव्हर मध्ये स्ट्रोक अफलातून स्ट्रोक कव्हर्स मध्ये आपण पाहू शकता डीप मध्ये केला आहे. पाहता पाहता या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा स्कोर काढला. एक्स्ट्रा जोडल्या जात आहेत आणि इथे मात्र लांजा तालुक्यातले दोन्ही संघ मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक वेळा एकमेकाला नळले, कित्येक वेळा एकमेकाला भिडले, कित्येक वेळा एकमेकाला धूल चारले, कित्येक वेळा एकमेकाला भिडत राहिले. तोच दोन्ही मात्र संघ आपल्या मैदानामध्ये पाहतो. इथे रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू मात्र बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव एक्स्ट्रा स्कोर काढला. जोडली जाते धावसंख्या जाऊन विदाउट लॉस 9 या आकड्यावरती. सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे. झुंजार करबुडे आयोजित क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन एक शिस्तबद्ध आणि कटिबद्ध आयोजन आपल्याला या ठिकाणावरती पाहायला मिळालं. त्याबद्दल मनापासून सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. इथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकला मात्र सज्ज होते.
स्पीडअप ठेवायचा, फास्ट खेळायचा. आपल्याकडे काही म्हणजेच आपल्याकडे 15 मिनिटामध्ये आपल्याला 18 चेंडू टाकायचे आहेत. उर्वरित 2 मिनिटं फक्त आयोजकांनी आपल्याला एक्स्ट्रा दिलेली आहे. विनंती असेल स्पीडअप ठेवा, फास्ट खेळा. सामन्याला थोडीशी सुरुवात लेट झाली, परंतु आपल्याला सगळे सामने मात्र वेळेमध्येच खेळवायचे. बॅट बॉलचा संपर्क नाही, इथे चेंडू थोडासा मिसफिल्ड होतोय विकेट किपरच्या क्लोजमधून. आणखी एक धाव घेण्यासाठी सज्ज मात्र दोन्ही बॅटर मात्र होतात, जणू काय रनिंग बिटवीन द विकेट. मला वाटतं एक षटक समाप्तीनंतरला धाव संख्या स्कोर कार्डला जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरा षटक घेऊन कोण येणार हे मात्र पाहायचंय. आता जवळजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मात्र 14 एप्रिल जवळच येऊन काही दिवस मात्र 14 एप्रिल म्हणजे एक महान व्यक्तीची जयंती, अर्थतज्ञाची जयंती. खरोखरच आता नेक्स्ट गोलंदाज मात्र येतोय तो मात्र सुदेश. मी मगाशीच म्हटलं होतं की कोणाचा जन्म कोणाला काय सांगून गेला. बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. अरे जनावरांसारखे होते जेव्हा आम्हाला माणूस बनवून गेला. अरे होतो आम्ही गुलाम, आज आम्हाला बादशाह बनवून गेला. अरे होतो आम्ही गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला. आणि आता पाहिजे वादे नहीं हम इरादे लेकर आए दोस्तों वादे नहीं हम इरादे लेकर आए हैं. इलाका किसी का भी हो, आज धमाका हमारा होने वाला है. आता कोणत्या टीमचा धमाका या मैदानावर होणार वेळ मात्र ठरवणार. गोलंदाज ट्रॅकला मात्र सज्ज होतोय. विवली या संघाचा गोलंदाज, एक नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पनवेलच्या या माताडीच्या ग्राउंडमध्ये भर उन्हामध्ये या क्रिकेट टुर्नामेंटचं आपण आयोजन केलं. एक शिस्तबद्ध आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. त्याबद्दल आयोजकांचं सुद्धा मनापासून स्वागत. जीवाचं रान केल्याने या सगळ्या खेळाडूने संबोधित चषक उभारण्यासाठी, आणि खरोखरच हा चषक मात्र आज उभारला. उर्वरित आजच्या दिवसामध्ये स्पर्धा मात्र संपन्न होणार आणि स्पर्धा पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी आम्ही कॉमेंटेटर त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी पंच असतील, खेळाडू असतील, त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि स्पर्धा मात्र अतिशय सुंदर पद्धतीने पूर्णत्वास घेऊन जायचे आहे. विनंती असेल पुन्हा एकदा गोल ट्रॅकला मात्र सजवते गोलंदाज. इथे बॅट्समनच्या बॅटमधून इथे मात्र आले लॉंगॉनच्या दरम्यान. इथे बिहाइंड इथे विकेट्स मात्र जाते. फलंदाज होतो बाद. पहिला विकेट्स मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय तो म्हणजेच रजत. बॅट होती डगआउट. रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीचे सहकारी सूरज कांबळे दाभोलकर यांचं सुद्धा मनापासून स्वागत. विनंती असेल तर नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येतोय. स्पीडअप ठेवा, फास्ट केला. बॅट्समनचं नाव प्रतीक, हा सुद्धा एक मोठा बॅट्समन, लेफ्ट हँड बॅट्समन. या प्रतीकने खरोखरच एक चौकारांच्या षटकारांची आतषबाजी करण्याची क्षमता, तेवढी कुवत, तेवढी धुरा मात्र या गोलंदाजाकडे आहे. हे मात्र तितकंच खरं आपल्या संघासाठी. PYC पुणे संघाचा लेफ्ट हँड बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आहे. उर्वरित कोट्यातलं पहिलं आला बॅटच्या रडारमध्ये. हा स्ट्रोक पाहू शकता. इथे मात्र 1 बाउन्स आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 धाव मात्र पूर्ण होत आहे. धावसंख्या स्कोर कार्डला जाऊन ऑन स्कोरबोर्ड आपण पाहू शकता 12 या आकड्यावरती. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये PYC पुनस हा संघ. खरोखरच PYC पुनस हा संघाचे संघनायक जरी म्हटलं तरी काय हरकत नाही. खरोखरच रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे, जे विचार खरोखरच फुलेशाह आंबेडकर, या आंबेडकर फुलेशाह विचारांना एक साजेशी असं एक वैचारिक पातळी निर्माण ज्यांनी केली खरोखर अखंड पनवेलमध्ये, ते रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे. या सचिन कांबळे यांचा हा संघ मात्र PYC पुनस आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. आणि आता इथे मात्र डॉट चेंडू गेला. आता उर्वरित काही चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. इथे मात्र स्पीडअप ठेवायचा, फास्ट खेळायचा. मित्रांनो विनंती असेल उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर मात्र खेळवले जातील. गोलंदाज ट्रॅकला मात्र सज्ज होतो गोलंदाज विवली. हा संघ लांजा तालुक्यातील एक बलाढ्य संघ मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म और विकेट खेळण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडूचा सामना रायडर मध्ये आलाय. चेंडू जातोय इथे ऑफ साईडच्या दरम्यान टटूला चेंडू. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली विवली संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल आणि पाहता पाहता इथे मात्र तिसरी धाव मात्र पूर्ण होते. धाव संख्या 3 एक्स्ट्रा स्कोर काढला. ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 15 या आकड्यावरती 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि आता उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित चेंडूमध्ये किती धावा करू शकतो हे मात्र पाहायचंय. अरे थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल, येत्या संकट असं तुला भिडावं लागेल. अरे थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल, येत्या संकट असं तुला
भिडावं लागेल. अरे जिंकलास तर गर्दी तुझ्या सोबत असेल, अरे जिंकलास तर गर्दी तुझ्या सोबत असेल, पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. अरे पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. अरे पण संघर्षात मात्र तुला एकटं लढावं लागेल. आणि आता संघर्ष पाहिजे, दोन्ही संघाचा संघर्ष मात्र पाहायचा. हा संघर्ष निर्माण करून कोणता संघ मात्र विजय होणार हे मात्र वेळ ठरवणार. पुन्हा एकदा स्पीडअप ठेवा, फास्ट खेळ. आयोजकांचं म्हणणं आहे उर्वरित काही 15-17 मिनिटाचे आपल्याला 18 चेंडूसाठी दिलेले आहे आणि ते 18 चेंडू मात्र आपल्याला 15 किंवा 17 मिनिटांमध्ये या ठिकाणी टाकलेच पाहिजे अशी विनंती असेल. आयोजकांना विनंती असेल, आयोजकांना पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकला मात्र सज्ज होतोय. नेक्स्ट गोलंदाज आपण पाहू शकता, एक विवलिया संघाचा थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरोखरच राईट आर्म और द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पाहायचं बॅट्समॅनच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक, डाऊन द प्लेअर आहे आणि वन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. ये तो ना सूरत देखते है, ये तो ना मुहूर्त देखते है दोस्तों ये तो ना सूरत देखते, ये तो ना मुहूर्त देखते, ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते हैं, ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते. 19 धावसंख्या स्कोर काढला ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये PYC पुणे संघाच्या धावफलकावर जाऊन पोहोचले आहे. 19 धावा. आता उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या उर्वरित चेंडूमध्ये किती धावा येतील हे मात्र आपल्याला पाहायचंय. पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक मात्र बॅट्समनच्या बॅट मधून आला होता. खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी लेग साईड दरम्यान आणि आता स्ट्राईक मात्र इथे रोटेट होतंय आणि आता येणारा बॅट्समन मात्र ऑन स्ट्राईकवर जो आहे त्याच्या बॅट मधून किती म्हणून 2 षटक समाप्ती नंतर धावसंख्या स्कोर करायला जाऊन पोहोचल्यात 20 या आकड्यावरती. उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ठिकाणावरती ज्यांचं आगमन झालं होतं, उपसेक्रेटरी रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीचे सूरज कांबळे दाभोलकर, त्याचप्रमाणे दीपक बैठकर सल्लागार, या क्रिकेट समन्वय समितीचे दोन्ही प्रतिनिधी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आलेले आहेत. तरी त्यांचं मनापासून स्वागत. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणखी संघासाठी मात्र महत्त्वपूर्ण आणि तिसरं षटक घेऊन कोण येणार हे मात्र सांगायचे. नरेश आपल्या उर्वरित 6 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी किती धावा खर्च करतो हे मात्र पाहायचंय. 2 बॅटर मात्र मैदानामध्ये अजूनही तैनात आहे हे मात्र पाहावं लागेल आपल्याला. इथे सूरज क्या जाने चांद क्या होता है, जमी क्या जाने आसमान क्या होता है दोस्तों. अरे सूरज क्या जाने चांद क्या होता है, जमी क्या जाने आसमान क्या होता है. और जो जिंदगी भर भगवान के नाम पर खाते हैं उन्हें क्या पता कि भारतीय संविधान क्या होता है, उन्हें क्या पता कि भारतीय संविधान क्या होता है. अरे उन्हें क्या पता कि भारतीय संविधान क्या होता है. गोली ट्रॅकला मात्र सजू होतो. गोलंदाज पुढील चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू दिला, चेंडू मात्र हवेमध्ये आहे. पाहिजे ते झेल होतो काय. इथे मात्र सोफा झेल सुटतोय. इथे मात्र चुकी होते. एवढा जर सोफा झेल जर सुटला क्षेत्ररक्षकाकडून तर कदाचित तू मॅच तर सुटलीच नाही ना. हा मात्र प्रश्नचिन्ह आमच्या समालोचनाच्या माध्यमातून आमच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि इथे मात्र चुकी झाले तर चुकीला माफी नाही, तर चुकीला माफी नाही तर ही चमचमणारी ट्रॉफी पण नाही, हे तर चमचमणारी ट्रॉफी पण नाही. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकला मात्र सज्ज होतं. गोलंदाज आपण पाहतोय यावेळी लेफ्ट हँड बॅट्समन मात्र मैदानामध्ये PYC पुणे असेल लांजा तालुक्यातील 2 बलाढ्य संघ मात्र मैदानामध्ये आमने सामने एकमेकाला भिडताना मात्र आपण पाहतो. इथे आता मात्र पाहायचंय उर्वरित चेंडूमध्ये उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे आणि या चेंडूमध्ये फुलटॉस चेंडूचा सामना. इथे पाहता चेंडू हवेमध्ये, चेंडू जाईल का बाउंड्रीच्या बाहेर आणि इथे पाहता सुंदर असा झेल बॅक टू दी डगआउट. आणखी एक बॅट्समन मात्र तंबूच्या आश्रयाला जातो PYC पुणे संघाचा. आणि आता बॅटिंग लेवलला जो मैदानामध्ये जो येतो बॅट्समन खरोखरच भूषण. हा भूषण म्हणजेच लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. उर्वरित 3 मिनिटाचा खेळ बाकी आहे. 3 ते 4 मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि यानंतर होणारा सामना संघर्ष चापवली वर्सेस झुंजार कपिल वस्तू नगर ब अशा दोन्ही संघादरम्यान लढत असेल. आता बॅटिंग लाईनअपला जो आलाय तो म्हणजेच थोडस या ठिकाणावरती आपण पाहू शकता माझा बारका मेवना म्हणजेच भूषण. इथे मात्र भूषण एक नामवंत बॅट्समन मात्र मैदानामध्ये पाहायचंय. भूषणच्या बॅट मधून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या हाताने खेळला चेंडू आणि इथे मात्र भूषणच्या बॅट मधून निघाला एक धाव आपल्या संघासाठी एक्स्ट्रा स्कोर काढला. जोडली जाते धावसंख्या जाऊन पोहोचला. ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 22 या आकड्यावरती आणि आता इथे मात्र निहाल मात्र अजून मैदानामध्ये आहे. उर्वरित
4 मिनिटाचा खेळ बाकी आहे. आपल्याकडं टायमर लावलेला आहे. उर्वरित 4 मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि काही चेंडू उर्वरित हे आपल्याला टाकावेच लागतील मैदानामध्ये. आणि आता नेहाल ऑन फायर मैदानामध्ये पाहायचंय. इथे मला वाटतं जाना जपान पहुंच गई चीन ऐसा ही कुछ यहाँ पर हुआ, परंतु इथे मात्र सांगतायत आपल्याला या ठिकाणावरती लेग बायच्या स्वरूपामध्ये संघर्ष चाफवल्या संघ मात्र मैदानामध्ये तैनात होतोय. खरोखर आगमन होत आहे. फुले शाहू आंबेडकर विचारांचे मशाल खरोखरच सतत तेवत ठेवणारे एक व्यक्तिमत्व म्हणजेच सुबोध यांचं मैदानामध्ये आगमन झाले तरी सुद्धा एक त्यांचं या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. यावेळेला मोठा स्ट्रोक आपला तो स्ट्रोक गॅपमध्ये आहे. 1 बाउंस जाईल का बाउंड्रीच्या बाहेर पाहायचं आपल्याला, परंतु पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत आणि आता स्ट्रायकिंगला आहे तो मात्र इथे मात्र पाहू शकतो आपण भूषण आता आणखी त्याच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक येईल का. उर्वरित 2 ते 3 मिनिटाचा खेळ मात्र इथे बाकी आहे. विनंती असेल इथे मात्र झुंजार कपिल वस्तू नगर आणखी संघर्ष चापवले. यावेळेला मोठा स्ट्रोक बॅट मधून निघालेला आणि आमच्या प्रेझेंटेशन झोन मध्ये येतोय. खणखणीत असा षटकार सीमारेषा बाहेर षटकार हा 7 धावा एक्स्ट्रा स्कोअर काढला. आणखी जोडल्या जातात 3 षटक समाप्तीनंतरला धाव संख्या स्कोअर काढल्या जाऊन पोहोचलाय 31 आणि जिंकण्यासाठी 32 धावा करायच्या. त्या म्हणजे इथे सिद्धार्थ स्पोर्ट्स क्लब विवलिया संघाला 32 धावा करायच्या. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि लवकरात लवकर 2 बॅटर मात्र मैदानामध्ये पाठवायचे. स्पीडअप ठेवा, फास्ट करायला जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. जिंकण्यासाठी आपल्याला करायच्या 18 चेंडूमध्ये 32 धावा. PYC पुण्याचा संघ मात्र मैदानामध्ये रवाना झालाय. थोड्याच वेळात मात्र क्षेत्ररक्षण नटवून सजवून घ्यायचंय आणि आता 2 बॅटर मात्र बिबलिया संघाचे 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये पाठवायची विनंती असेल. दोन बॅटर मात्र आता मैदानामध्ये पाठवायचे. बॅटरचे मात्र नाव सांगायचे आम्हाला. या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आदरणीय कल्पेशजी भोईर सर यांचं आगमन झाले तरी सुद्धा सरांना विनंती आहे की आपण येऊन या ठिकाणी असं नसतं व्हायचंय. अरे बिना किसी याद के याद आ जाते हैं, जुबान पर मोहब्बत भरे अल्फाज आ जाते हैं. किसी याद किए याद आ जाते, जुबान पर मोहब्बत भरे अल्फाज आ जाते. अरे अपने भीतर के घर को सजा कर तो देखो, अरे दिल के मेहमान तो अपने आप आ जाते. अरे दिल के मेहमान तो अपने आप आ जाते. अरे दिल के मेहमान तो अपने आप आ जाते. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. धावसंख्या करायची आहे 18 चेंडू मध्ये. इथे मात्र करायच्या मात्र 32 धावा. 2 बॅटर मात्र मैदानामध्ये पाठवायचे. 2 बॅटर मात्र कोण असतील, बॅट्समनची मात्र नावं सांगायचे. विक्रम आणखी सुधीर. 200 जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता है. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. और जब तक ना पड़े हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. तब तक पत्थर भी भगवान नहीं होता है. गोलंदाज ट्रॅकवर सजवतं गोलंदाजाचं नाव सांगायचं विनंती असेल.
मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी वरती कूलर देण्यात आलेला आहे त्यांचा मनापासून हार्दिक हार्दिक असं आम्ही अभिनंदन करतो, हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आपण आलात, या स्पर्धेची रंगत वाढवलात, या स्पर्धेची शोभा वाढवलात, त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून सर आपलं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण पाहू शकता इकडे कूलर काय बोलायचं बोलू जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकला मात्र सजवतो गोलंदाज कोण गोलंदाजी ट्रॅकवर मात्र गोलंदाज सज्ज होते. खरोखर अक्षरशः पनवेलमध्ये बऱ्याचशा सामने मात्र आपल्या संघाला जिंकून देणार हा मात्र गोलंदाज बच्चन मात्र गोलंदाजी ट्रॅकला मात्र सज्ज होते. पाहायचंय एक नामवंत गोलंदाज खरोखरच या गोलंदाजाची एक खासियत आहे. मात्र आकाश कदम सारख्या मोठ्या बलाढ्य बॅट्समनला मात्र थांबवून ठेवलं होतं. तोच गोलंदाज मात्र मैदानामध्ये आहे. मान फ्रॉम पुणे या संघाचा वंडर बॉय म्हटलं तरी काही हरकत नाही. पहिला चेंडू मात्र इथे मात्र निर्धाव जातो. पहिल्या चेंडूवर मात्र कोणतेच धाव नाही. एक मोठा गोलंदाज म्हटलं तरी काही हरकत नाही. बऱ्याचशा स्पर्धा आपल्या संघाला मात्र जिंकून देणारा हा बच्चन मात्र आपल्या मैदानामध्ये पाहतोय. लेफ्ट हँड गोलंदाज लांजा तालुक्यातील म्हटलं तरी काही हरकत नाही. अखंड पनवेल नगरीमध्ये एक मोठं नाव आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि तोच गोलंदाज मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकला मात्र सजवतो. यावेळी खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र ऑफ साईडच्या दरम्यान ठरवला चेंडू होतो फील्ड. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट. एक सुंदर गोलंदाज आपण पाहतोय पनवेलच्या माताडी या ग्राउंडमध्ये. बच्चनला विक्रम आणखी सुधीर आपल्या संघाला मात्र जिंकायला 18 चेंडू मध्ये ते 32 धावा करायच्या. यावेळेला राईट राऊंड खेळण्याचा प्रयत्न आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले. पहा आपल्याला जणू काय असं वाटत होतं, मला वाटतं थोडा काळ असं वाटलं होतं का चेंडू मात्र वाईट झालं, परंतु नाही. चेंडू मात्र यष्टीच्या वरतून गेला आणि मात्र या ठिकाणी हा डॉट चेंडू मात्र पंचांनी घोषित केलाय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लगातार तिसरा चेंडू मात्र डॉट जातोय. इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते बच्चन कडून. अरे तू तो चमकता सितारा है, तूने अपने दम पर क्रिकेट को संवारा है. तू तो चमकता सितारा है, तूने अपने दम पर क्रिकेट को संवारा है. अरे दर्शकों के दिल में रखी तस्वीर तेरी चाहत की. अरे दर्शकों के दिल में रखी तस्वीर तेरी चाहत की. ये नटखट ये नौजवान क्रिकेट का सबसे हैंडसम गवारा है. ये नटखट ये नौजवान क्रिकेट के सबसे हैंडसम गवारा है. ये नटखट ये नौजवान क्रिकेट के सबसे हैंडसम गवारा आहे. मला वाटतं 4 चेंडूचा खेळ संपला असेल. 4 चेंडूच्या खेळाच्या नंतर मला वाटतं 1 धाव ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. विवली स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या जाऊन स्कोर कार्डला पोहोचले 1 धाव. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाले फक्त आणि फक्त 1 या आकड्यावरती. उर्वरित चेंडूचा काही खेळ बाकी आहे. यावेळेला कव्हरच्या चेंडू आणि इथे मात्र झेल मात्र सुटतोय आणि त्या झेलचा मात्र पुरेपूर फायदा घेईल का हे मात्र पाहायचंय. धावसंख्या जाऊन स्कोर कार्डला पोहोचले विदाउट लॉस 2 धावा या ठिकाणावरती पाहू शकता. सिद्धार्थ स्पोर्ट्स क्लब विवली या संघाच्या धावसंख्या झाल्या फक्त आणि फक्त 2 धावा. उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्ले मध्ये ती म्हणजे बच्चनची सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी आणि आपल्या खरोखरच आपल्या गावाच्या नावासाठी. यावेळेला मोठा स्ट्रोक आपला टू स्ट्रोक ऑन साईडच्या दरम्यान आणि इथे मात्र झेल सुटतोय परंतु काही हरकत नाही. प्रयत्न हाच परमेश्वर असतो. इथे मात्र 4 धावा वाचवल्या मात्र आपल्या संघासाठी खेळाडूंना. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या विदाउट लॉस 3 धावा झाल्या. त्या म्हणजे विवळी या संघाच्या आता नेक्स्ट गोलंदाज मैदानामध्ये कोण येणार हे मात्र पाहायचंय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन कोण येणार हे मात्र पाहायचंय. अजून आपल्याला 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी विवळी या संघाला 29 धावा करायच्या आहेत. त्या 29 धावा होतील का हे मात्र पाहायचंय. छत्रपती शिवाजी महाराज आयुकर साहेब यांच्या गाण्यावर बेधुंद नाचणं म्हणजे क्रिकेट. अरे सर्व जात धर्म पक्ष भेदाने विखुरलेले मन क्रिकेटसाठी एकत्र येतात. मित्रांनो हे दिलं आपलं क्रिकेटनं. गावा खेड्यापुरता मर्यादित असणारा खेळाडू 7 समुद्रा पलीकडे जाऊन क्रिकेट या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवतो. मित्रांनो हे दिलं आपल्याला क्रिकेटनं. नोकरी शिक्षण प्रपंच सांभाळून 100% योगदान गावासाठी देतो आणि खेळण्याचा अभिमान बाळगतो. मित्रांनो हे दिलं आपलं क्रिकेटनं. मित्रांनो क्रिकेटची परिभाषा बदलल्या. क्रिकेटचा धर्म झाला संपूर्ण भारतामध्ये आणि या धर्माचा एकमेव भगवान म्हणजे रमाकांत आचरेकरांचा शिष्य द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न
सचिन रमेश तेंडुलकर हाही सुद्धा दिला आपल्या क्रिकेटनं, हाही सुद्धा दिला आपल्या क्रिकेटनं. आता वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन गोलंदाज नाव बबलू नाव नाव काय रजत. वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन रजत गोलंदाजी ट्रॅकला मात्र सज्ज होतो. 18 नंबर जर्सी जणू काय आपण पाहतो विराट कोहलीला आणि विराट कोहली सारखी इथं बॅटिंग होईल का हे मात्र आपल्याला पाहायचंय. 18 नंबर जर्सी म्हटलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आम्हाला आठवण ज्याची होती तो म्हणजे विराट कोहली, रन मशीन ज्याला आपण म्हणतो. पहिलाच स्ट्रोक दिला बिरकावून बाउंड्रीच्या बाहेर, एक क्लासिक स्ट्रोक, कणकणीचा स्ट्रोक, बॅट्समनच्या बॅट मधून आला रिव्हर्स हिप, चौकार बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू जातोय 4 धावेसाठी. धावसंख्या जाऊन स्कोर कार्डला पोहोचले. ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 7 धावा. मात्र चेंडूचं मात्र स्वागत केलं चौकारानं. आपलातून स्ट्रोक बनवला आणि त्या चेंडूला भिरकावून दिला. रिव्हर्स हिपचा बादशाह म्हटलं तरी काही हरकत नाही. आम्ही या ठिकाणी होतं विराट कोहलीचं नाव घेतलं होतं आणि खरोखरच एक देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजेच बॅट्समनच्या बॅटमधून निघालेला एक सुरेख स्ट्रोक 4 धावेसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकला मात्र सज्ज होतोय. या वेळेला पाहू शकता आपण इथे मात्र सुंदर असे गोलंदाजी पाहायला मिळतात. रजतची पहिला चेंडूवर मात्र चौकार मात्र दिला होता आपल्या संघासाठी आणि त्याच्यानंतर दुसरा चेंडू मात्र डॉट केलाय. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न या ठिकाणी असफल ठरतोय. आणि आता पाहायचा उर्वरित चेंडूचा सामना कोणत्या पद्धतीने हाताळतो. 18 नंबर जर्सी हा असणारा खेळाडू मॅन फ्रॉम विवळीचा संघ, विवळी या संघाचा एक उगवता तारा म्हटलं तरी काही हरकत नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या हाताने खेळलाय मात्र डिफेन्स केलाय चेंडू, परंतु एक धाव मात्र पूर्ण स्कोर काढला, जोडली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. पहिला चेंडूवर मात्र रिव्हर्सिप ज्या पद्धतीने खेळला होता तो रिव्हर्सिप एवढा देखना सुरेख स्ट्रोक होता ना, खरोखर सुरेख स्ट्रोक होता. आपल्या संघासाठी मात्र 4 धावा एक्स्ट्रा जोडल्या होत्या. आणि आता उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे, उर्वरित 3 चेंडूमधचा खेळ बाकी आहे. त्या 3 चेंडूमध्ये आणखी किती धावा येऊ शकतात हे मात्र पाहायचं आहे. बॅट्समन मात्र ऑन फायर थोडीशी या ठिकाणी क्षेत्ररक्षण नटवून सजवून घेतात. रजत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकला मात्र सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातला पहिला आणखी संघासाठी मात्र दुसरा षटक गोलंदाजी ट्रॅकला मात्र सज्ज रजत. राईट ओव्हर द विकेट. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू हवेमध्ये झेल होईल का नाही पाहायचंय. आणि इथे झेल फलंदाज होतो बाद आणि तंबूच्या आश्रयाला मात्र जावं लागतंय. विवली स्पोर्ट्स क्लब या संघाचा एक विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येणार हे मात्र पाहिजे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची, स्पीडअप ठेवा, फास्ट करा मित्रांनो. उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळवले जातील. विनंती असेल आता नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये कोण येतो हे मात्र पाहायचंय. सुंदरशी गोलंदाजी रजतची आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट्स मात्र आपल्या संघाला मात्र मिळवून दिले. लांजा तालुक्यातील हा बलाढ्य संघ, दोन्ही संघ मात्र एक नावाजलेले संघ आहे लांजा तालुक्यातील. हे लांजा तालुक्यातील संघ मात्र आमने सामने भिडतायत पनवेलच्या ग्राउंड मध्ये. ऑन साइडच्या दरम्यान चेंडू गॅप मध्ये आहे, मिळेल सिंगल. एका धावर मात्र समाधान मानावं लागते. इथे मात्र आपल्याला आक्रमण करावं लागेल कारण आपला संघ थोडा अडचणीमध्ये आहे. या संघाला मात्र पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल मित्रांनो. आयुष्यामध्ये मित्रांनो कष्टाला पर्याय नाही आणि जर का कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशाला सुद्धा पर्याय नाही. इथे यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल मित्रांनो मैदानामध्ये. 18 नंबर जर्सीचा हा खेळाडू मात्र मैदानामध्ये आहे. एक रिव्हर्स मगाशी आला होता, मोठा स्ट्रोक त्याच्या बॅट मधून फुल टॉस चेंडू, या ठिकाणी थोडी मिस फिल्डिंग, चेंडू जाईल का बाउंड्रीच्या बाहेर आणि चेंडू जातो मैदानाला गुदगुद्या करत बाउंड्रीच्या बाहेर, सीमा रेषा पार. इथे मात्र चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 13 धावसंख्या झाले. पहिल्याच मला वाटतं षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि आता त्याच्यानंतरला 13 धावा ऑन स्कोर बोर्ड मात्र आपण पाहू शकता. आणि 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 13. आणि आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी महत्वपूर्ण षटक कोण घेऊन येणार हे मात्र आपल्याला पाहायचंय. अरे तालिबे नहीं देते परिंदों को उड़ाने की, वो खुद ही तय करे थे मंजिल आसमानों की.
अरे तालिबे नहीं थे जैसे परिंदों को उड़ाने की, वो खुद ही तय कर लेते मंजिल आसमानों की। रखते हैं हौसला आसमान को छूने का, अरे रखते हैं हौसला आसमान को छूने का, मगर परवाह नहीं करती हुई जमीन पर गिर जाने की। अरे मगर परवाह नहीं करती हुई जमीन पर गिर जाने की, मगर परवाह नाही करते। स्पीड अप ठेवा, फास्ट खेळा मित्रांनो, उर्वरित 15 मिनिटाचा खेळ बाकी आहे। उर्वरित 7 मिनिटाचा खेळ बाकी आहे। त्या 7 मिनिटामध्ये 7 चेंडू टाकावे लागतीलच मैदानामध्ये। आणि आता गोलंदाजी ट्रॅकला मात्र सज्ज होतोय गोलंदाज। गोलंदाजाचं नाव स्वप्नील। स्वप्नील हा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र जिंकण्यासाठी 19 धावा करायच्या आहेत। उलटा चेंडू या ठिकाणी बिहाइंड द विकेट आहे आणि इथे थोडीशी मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला बिहाइंड द विकेट चेंडू जातो। पाहता पाहता 2 धाव पूर्ण होतात। तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि इथे तिसरे धाव पूर्ण होईल का? आणि पाहता पाहता इथे मात्र 3 धावा मात्र पूर्ण झालेत आणि आता मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी आहे। 5 चेंडू मध्ये धावसंख्या करायची तर 16, इथे 5 चेंडू मध्ये 16 धाव होऊ शकतात का, हे मात्र आपल्याला पाहायचंय। 5 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी आहे। 5 चेंडू मध्ये 16 धावा, इथे 2 चेंडू मध्ये 12 लागतात, 7 चेंडू मध्ये 36 येतात। हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला आपल्याला माहिती आहे का? 7 चेंडू मध्ये एक इंडियाच्या नामवंत बॅट्समन युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडला मात्र 7 चेंडू मध्ये 6 षटकार लावले होते। त्याच्यानंतरला रवी शास्त्रीने लावले होते 6 षटकार। त्याचप्रमाणे कायरन पोलार्डने 6 षटकार ठोकले होते आणि त्याच्यानंतर हर्षल गिब्सने सुद्धा 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकले होते। आणि हे ते मात्र आपल्याला करायचे ते फक्त आणि फक्त 5 चेंडू मध्ये 16 धावा। पहिल्या चेंडूवर मात्र 3 धावा आल्यात। आता उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे। त्या उर्वरित 5 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी मात्र हा बॅटर मात्र हे मॅच मात्र जिंकून देऊ शकतो का, हे मात्र पाहायचंय। बॅट बॉलचा तितकासा काही संपर्क नाही। स्वप्नीलचा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट डिलिव्हरसाठी चेंडू जातोय। निर्धाव चेंडू मानावा लागेल आणि आता फक्त आणि फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडू मध्ये करायच्या 16 धावा। इथे 16 धावा होतील का, हे मात्र आपल्याला पाहायचे। रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, नेहमी जिंकण्याची आशा असावी। नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र जरूर बदलते, वेळ मात्र जरूर बदलते। कोणत्या संघाची वेळ बदलणार हे मात्र आपल्याला पाहायला थोड्याच वेळात मिळणार आहे। इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। चेंडू मात्र जातो डॉट डिलिव्हरीसाठी। दोन्ही पंच मात्र नामवंत फलंदाज, खरोखर दोन्ही पंच मात्र नामवंत पंच म्हटलं तरी काय वाव करण्याला हरकत नाही। खरोखर कृष्णा सर त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी पंच म्हणून आहे ते मात्र मॅन फ्रॉम पालीकडून आमचे मित्र विकी कांबळे। कृष्णा सर, कृष्णा कांबळे, विकी कांबळे दोन्ही पंच अतिशय सुंदर पद्धतीने पंचगिरी करतात। बऱ्याचशा स्पर्धा मात्र आपल्या पंचगिरीमध्ये गाजवलेला आणि चेंडू हवेमध्ये आहे। इथे मात्र झेल होईल का पाहायचंय। 1 बाउन्स आणि पाहता पाहता या ठिकाणावरती दुसरी धाव मात्र पूर्ण होते। धावसंख्या स्कोर कार्डला 2 ने वाढते। धावसंख्या झाल्या त्या 18 या आकड्यावरती आणि उर्वरित मला वाटतं 2 चेंडूचा खेळ मला वाटतं बाकी असेल। 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपल्याला अजूनही मला वाटतं 14 धावा करायला। 2 चेंडू मध्ये 14 धावा येतील का, हे मात्र समीकरण। आता यापुढील होणारा सामना यावेळेला पाहू शकता लेग साईडच्या दरम्यान ठेवलेला चेंडू। आता यापुढील होणारा सामना असा असेल की प्रशिक भडकंबा वर्सेस PYC पुनस, अशा दोन्ही संघादरम्यान लढत होईल। प्रशिक भडकंबा आणखी PYC पुनस दोन्ही संघादरम्यान याच्या नंतरला होणारी लढत PYC पुनस आणखी प्रशिक भडकंबा। पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकला मात्र सज्ज होते गोलंदाज स्वप्नील। जवळ हा सामना मात्र PYC पुनस या संघाने मात्र जिंकला असं म्हटलं तरी हरकत नाही। तरी सुद्धा या ठिकाणी जो पराजित संघ झालाय तो मात्र विवलीचा संघ विनंती असेल की आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपण आपल्या या ठिकाणी पारितोषिक घेऊन जायचं विनंती असेल। आणि या ठिकाणावरती द नेक्स्ट अवॉर्ड गोज टू मॅन ऑफ द मॅच, man from my सासरवाडी पुनस। नेहाल प्लीज कम ऑन द स्टेज अँड यू कॅन टेक युअर अवॉर्ड्स। नेहाल हा मात्र मानकरी ठरतोय, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा नेहाला जातो। विनंती असेल की आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय। त्यासाठी या ठिकाणी प्रशिक भडकंबा आणखी PYC पुनस। आणि आता खरोखरच या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मागासपासून मी नामोल्लेख केला सिद्धार्थ जाधव सर आलेले आहेत। खरोखरच आता विनंती असेल की या स्पर्धेचं
धावतं वर्णन आता आपण करायला अशी विनंती असेल. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन. थँक्यू.